मोहोळ शहरातील मूकबधीर निवासी शाळेत अद्ययावत पाकगृह भोजन कक्षाचा लोकार्पण सोहळा संपन्न। बालाजी अमाइन सोलापूर यांच्या वतीने प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मोहोळ संचलित मूकबधीर निवासी शाळा मोहोळ या शाळेसाठी अद्ययावत पाकगृह भोजन कक्ष बांधून दिले। या भोजन कक्षाचा लोकार्पण सोहळा आज मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या हस्ते आणि बालाजी अमाइन बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। मूकबधीर निवासी शाळा मोहोळ ही दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा असून संकुलात सद्यस्थितीत 60 विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत आहेत। येथील मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्षाची गरज ओळखून परिसरातील नामांकित कंपनी बालाजी अमाइन्सच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वातून अद्ययावत पाकगृह व भोजन कक्ष बांधून देण्यात आले। तसेच आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांचे नृत्य व शालेय प्रगती पाहून बिराजदार यांनी आनंद व्यक्त केला व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक राऊत, बालाजी अमाइनचे तांत्रिक सल्लागार बिराजदार सांजेकर, कॉन्ट्रॅक्टर नगाते आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूकबधीर निवासी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।